आमचं जीवन हे ओल्या नारळाप्रमाणे आहे. महाराज, माणसं मरतात पण आसक्ती सोडत नाहीत. पाषाणाच्या माथा हांडी फुटली पार्था, जीवी तैसे स्रवता फुटके झाले ज्ञानोबाने वर्णन करतात. जसा एखादा डेरा आपण दगडावर फोडावा, त्याचे तुकडे तुकडे होतात, तसं आपल्या चित्ताची विभागणी झालेली आहे. काही चित्तामध्ये धन आहे, दारा आहे, पुत्र आहे, संपत्ती आहे, ऐश्वर आहे. अशा चित्तद्रव्यदार पुत्राती संपत्ती समानते होती. पशुनर महाराजांनी सांगितलं. गीतेमध्ये 2 शब्द आहेत, एक असक्त, दुसरा आसक्त. आसक्त म्हणजे चिटकलेला, असक्त म्हणजे अलिप्त असणारा. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, मला सांगा, पाण्यात नाव असावं की नावेत पाणी असावं? पाण्यात नाव असावी, नावेत पाणी नकोय. नावेत पाणी आलं तर नाव बुडल्याशिवाय राहणार नाही. आता माझा दुसरा प्रश्न आहे, संसारात आपण असावं का आपल्यामध्ये संसार असावा? संसारात आपण असावं, आपल्यामध्ये संसार नसावा. आता माझा तिसरा प्रश्न आहे, उपाधीत असावं का उपाधीचं असावं? तर उपाधीत असावं, उपाधीचा नसलं पाहिजे. विठ्ठल